नमस्कार. आज ना मुलाचा वाढदिवस आहे 20 एप्रिल. तर काहीतरी गोड करू म्हटलं जेवायला, पण तो काय म्हटला की बिर्याणीच कर म्हणला आज. तर म्हणलं ठीक आहे, तसं पण रविवारच आहे ना, तर करूया म्हणलं बिर्याणी. मग चिकनची भाजी पण त्यांनीच आणून दिली मला. 1 किलो चिकन आणलं त्यांनी. आता भाजी मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. आमच्याकडं थोडा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. 6 दिवसानंतर म्हणजे 7व्या दिवशी नळाला पाणी येतं, तर प्यायला असं भरपूर पाणी भरून ठेवावं लागतं आम्हाला. तर भाजी मी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यासाठी आता मसाला तयार करते. 1 अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या आहेत त्या, तर 3 कांड्या घेतलेल्या आहेत त्याबरोबर. आणि अर्धी वाटी अद्रक घेतलेली मी बारीक तुकडे करून. तर त्याच्यात थोडं पाणी टाकून बारीक करते. बिना पाण्याचं केलं तर ते जाड जाड येतं, मग नीट मिळून येत नाही, म्हणून मी थोडं पाणी टाकून बारीक केलं. तर आता ते बारीक केलेलं पेस्ट मी त्याच्यामध्ये टाकते. 2 चमचे हळद टाकते त्याच्यामध्ये. 2 चमचे मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते. ही कांदा लसूण चटणी टाकली मी प्रवीण मसाल्याची 1 चमचा. 4 हिरव्या मिरच्या टाकल्या आणि मीठ भाजीपुरतं टाकते. इतकं भाजीला मीठ लागतं तितकं टाकते. हा सुहाना बिर्याणी मसाला आहे 2 चमचे आणि हा मटन मसाला 2 चमचे. छोट्या चमच्याचा वापर करते मी. 2 चमचे धना पावडर टाकली आणि 1 चमचाभर जिरे टाकले, अख्खे जिरे टाकले मी. आणि 3-4 चमचे दही टाकते. दही थोडं जास्त आंबट आहे म्हणून मी 3-4 चमचे दही टाकलं. तर जो मसाला टाकायचा होता तो मी टाकून घेतला सगळा. आणि आता छोटा चम्मच घेऊन मी पूर्ण एकजीव करते, पूर्ण मिक्स करून घेते आणि त्याला थोडा वेळ भिजायला ठेवते. इकडची तयारी होईपर्यंत ते थोडा वेळ भिजल. इथं मी 1 किलो बिर्याणीचा बासमती तांदूळ घेतलेला आहे. 4 ग्लास मोजून घेतला. 1 ग्लास पावशेराचा आहे तर 4 ग्लास घेतला मी, कारण 1 किलो चिकन आहे तर 1 किलो तांदूळ घेतलेला आहे. आणि तो पण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. त्याला चांगल्या पाण्यात त्याला भिजू घातला. तो आता पातेल्यावर म्हणजे इतका तांदूळ फुगतो तोपर्यंत मसाला काढते मी. अर्धा तुकडा दालचिनीचा घेतला, 5-6 लवंगा घेतल्या, 5-6 काळे मिरे घेतले, 5-6 छोटे फुलं घेतले, 4 इलायची घेतली मी, 1 फूल घेतलं, थोडे अर्धा चमचा शहाजिरे घेतले मी आणि 5 ते 6 कांदे चिरून घेतले असे पातळ उभे करून. इकडं मी तेल तापायला ठेवते. तेल जरा जास्त घेतलं कारण बिर्याणीला नंतर तेल तूप असं मिक्स करून वरून टाकावं लागतं म्हणून. तर त्यासाठी मी तेल जास्त घेतलेलं आहे. आणि सगळा कांदा मी असा एकखट्टी टाकून दिला लाल करायला, म्हणजे तळण्यासाठी. सुरुवातीला मी मोठा गॅस केला होता, आता थोडा बारीक केला आणि बारीक गॅसवरती दमाने असं कांदा एकदम छान असा भाजून घेतला मी. तर सगळा कांदा मी काढून घेतला त्याच्यातला. आता तेल पण मी कमी केलं, 2 चमचेच तेल ठेवलेलं आहे. आणि जे चिकन भिजू घातलेलं होतं ना मसाल्यामध्ये, तर ते सगळं असं टाकून देते मी. फक्त तेलामध्ये मी भिजवलेलं चिकन टाकून दिलं, मिक्स केलेलं, बाकी दुसरं काहीच टाकलेलं नाही. आणि जे पातेलं आहेत ना, तर ते पातेल्यातलं थोडंसं पाणी पातेलं हिसळून त्याच्यात टाकून देणार. असं जास्त वेळ भाजीला मी परतला पण नाही, लगेच पाणी टाकून दिलं चमच्याने खालीवर करून आणि त्याला बारीक गॅस करून झाकण लावून ठेवते. फक्त 50% भाजी शिजून घेते त्याच्यामध्ये. तोपर्यंत मी इकडं भातासाठी पण पाणी ठेवते उकळायला पातेल्यात. पातेलं जरा मोठं घेतलेलं आहे मी, कारण ते 1 किलोचं पातेलं आहे, दरवेळेस करते ते. आता हे 2 किलो आहे म्हणून मी मोठं पातेलं घेतलं. तो गरम मसाला जो होता काढलेला तो टाकून दिला. 2 चमचे मी तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि भाताला जितकं मीठ पाहिजे तितकं मी टाकलेलं आहे. गरम मसाला आणि तेल त्याच्यामुळं जरा पाण्याचा कलर बदलला.
पाण्याला पण उकळी आली. भात शिजत आला की त्याचा कलर पुन्हा बदलतो पाण्याचा, भाताचा. जितकं मीठ भाजीला लागतं तितकं मी त्या भाजीमध्ये मीठ टाकलं आणि जितकं भातापुरतं लागतं तितकं मी असं भाताला टाकून दिलं मीठ, म्हणजे कमी जास्त काहीच होत नाही. तांदूळ पण मी असा 80% शिजवला, फक्त 20% कमी आहे. तर शिजला चांगला तो, जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला. बारीक गॅस करून त्याचं पाणी मी काढून घेते चाळणीमध्ये. थोडीशी चाळणी सरकली पण मुलांनी पटकन येऊन चाळणी पण धरली. तांदूळ जास्त आहे तर किचन वाट्यावरती असं उभा राहून गाळता नाही येणार. अर्धा किलो असला तर उभा राहूनच गाळते मी किचन वाट्यावर. त्यासाठी मी एक जास्त होते म्हणून खाली चाळण ठेवली, खालीच गाळून घेतला. तर अर्धा चाळणीत टाकला आणि अर्धा पातेल्यामध्येच ठेवलेला आहे. पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे. त्या भाताला मी असं छान अशी लेवल पण केली. त्याच्यावरती मी आता जे तेल होतं ना कांदा तळलेलं, तर त्याच्यात मी 2-3 चमचे तूप टाकून ठेवलं होतं गरम गरम तेलात. तर 2-3 चमचे मी तेल टाकते वरनं, तेल तूप. पुदिना पण माझ्याकडं थोडाच होता, इतकेच पानं होते तर तितकंच मी टाकला पुदिना. वरनं मी कोथिंबीर चिरून टाकली. आता जो कांदा तळलेला होता त्याच्यातला अर्धा भाग केला मी, बरोबर 2 भाग, आणि अर्धा कांदा आता मी टाकून दिला सध्या. आणि जी चिकनची भाजी आहे ना त्याच्यात फक्त थोडासा रस्सा मी बाकी ठेवला होता, बाकी पूर्ण आटून घेतलं होतं. तर अर्धी भाजी आणि थोडा रस्सा अर्धा टाकून देते त्याच्यामध्ये. आता हे बाकीचे राहिलेले अर्धे तांदूळ मी वतून देते ह्याच्यामध्ये. तांदूळ टाकून दिले मी चाळण पुसून. परत त्याची लेव्हल करून घेते. पुन्हा मी कोथिंबीर टाकली त्याच्यावरती. जेवढा कांदा राहिलेला होता तो कांदा मी टाकून दिला. जे तेल तूप आहे ते टाकते 2-3 चमचे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि आता जेवढी भाजी आहे तेवढी पूर्ण राहिलेली सगळी मी ओतून देते त्याच्यामध्ये. आणि रस्सा मी थोडाच ठेवला होता, ते स्किप झालं माझ्याकडनं व्हिडिओ तो. तर अशी मी सगळी भाजी टाकून दिली. कढई पुसून आणि त्याच्यावर एक परात ठेवली. आता मी वजं, म्हणजे माझ्याकडं ते पातेल्यात सोरे होते टाकलेले, सकाळी कुरड्या केलेल्या होत्या, तर तसंच त्याचंच वजं मी असं जरा वेळ ठेवून दिलं. 15 ते 20 मिनटं बारीक गॅसवर ठेवलं. नंतर मी बंद केलं. त्याच्यानंतर ही अशी बिर्याणी माझी तयार झाली. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा. धन्यवाद.